गेल्या आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता गेल्या 8 ते 10 दिवसापासून पाऊस जो आहे तर तो गायब झालेला आहे. तुम्ही आता लासलगावजवळ असलेल्या मरडगुळ येथील एका मक्याच्या शेतात आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का आकाशामध्ये आपल्याला ढगांची गर्दी दिसते. मात्र पावसाची ढग दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. आणि कुठेतरी आता आपली शेती पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तुषार सिंचनाच्या माध्यमातून धडपड सुरू झालेली आहे. या ठिकाणी जर बघितलं तर ह्या मका असेल, सोयाबीन असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा इतर जे खरीपाची शेती पिकं आहे, तर ते वाचवण्यासाठी शेतकऱ्याची जी तर ती आता धडपड लगबग आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण थेट आता शेतकऱ्याशीच बातचीत करणार आहोत. मला हे सांगा भाऊ तुम्ही या ठिकाणी कोणकोणते पिकं लावलेली आहेत आणि आज काय परिस्थिती आहे? आता मरळगुई बुद्रुकमध्ये आमचं हे एकूण 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकरपैकी 2 एकर द्राक्ष बाग आहे आणि 3 एकर मका पिकाचं लागवड केलेली आहे. तर पाऊस खूप कमी पडल्यामुळे 15 दिवसापूर्वी पाऊस पडला. त्याच्यानंतर मकाची पेरणी केली आम्ही. पेरणी केल्यानंतर पेरणी केल्यापासून जसा उघडला तसा आजपर्यंत पाऊस आलाच नाही. त्यामुळं आज अक्षरशः हे पिकं उतरलेले काही पिकं तर पेरण्या बाकी पण आहे. पण हे जे उतरलेले पिकं आहे यांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तर हे जमिनीला भेगा पडलेल्या आहे अक्षरशः. ते वाचवण्यासाठी, पीक वाचवण्यासाठी आम्ही तुषार सिंचनाचा वापर करतोय. तर तुषार सिंचनाचा वापर पाणी तर खूप कमी आहे आजच्या परिस्थितीला. पण ती तुषार सिंचन 1-2 वेळेस देऊन पाणी आपण थोडंसं पीक वाचू शकतो. पण जर पाऊस लवकरात लवकर पडला नाही, तर हे पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. आणि या सर्व पिकांवर सर्व खर्च म्हणजे सर्व जीवन अवलंबून आहे. जसं घरप्रपंच असेल, पोरांची शिक्षण असतील, इतर लग्न कार्य असतील, सर्व या शेती पिकांवर अवलंबून आहेत. आणि जर हे शेती पिकं जर पाऊस न पडल्यामुळे जात असतील, तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे देवाकडे एकच साकडं आहे आमचं, का लवकरात लवकर मोठे पाऊस पडावा. पाऊस पडल्यानंतर हे पिकं वाचतील, विहिरींना पाणी उतरतील, पुढच्या पिकांचं पण आमचं पाया भक्कम होईल. देवाकडे एवढं साकडं आहे आमचं, लवकरात लवकर पाऊस पडावा. एकंदरीत तुम्हाला एकरी किती खर्च येतो या पिकांना? आता एकंदरीत आम्हाला एकरी हे मका पीक उभा करण्यासाठी 20,000 ते 25,000 रुपये आत्तापर्यंत खर्च आलेला आहे. तर पूर्ण टोटल खर्च 35,000 ते 40,000 रुपये मकाचा होण्याची शक्यता आहे शेवटपर्यंत. एकंदरीत पाहता कुठेतरी आता जो पाऊस गायब झालेला आहे त्याच्यामुळे शेती पिकं धोक्यात आलेली आहेत आणि शेतकऱ्यांची एकच देवाकडे साकडं आहेत की मोठे पाऊस होऊन दे आणि चांगले पिकं येऊन दे जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल, मुलांचं शिक्षण असेल किंवा घरातील लग्न कार्य असेल तर हे सर्व शेतीवर अवलंबून असल्याने आता शेतकरी जो आहे तो आकाशाकडे नजरा लावून बसलेला आहे. उमेश पारीख, TVN मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.